भारतीय रेल्वेकडून उद्यापासून तिकीट रद्द आणि रिफंड नियमांमध्ये मोठे बदल लागू होणार। आता ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही, तर 72 तास आधी तिकिटात बदल केल्यास सर्वाधिक रिफंड मिळणार। मध्य रेल्वेच्या 10 स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र, प्रवाशांना तात्काळ उपचाराची सुविधा। मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेवरून दररोज सुमारे 40 ते 45 लाख प्रवाशांचा प्रवास। मुंबई शहर आणि उपनगरात विजेचा पुरवठा करणाऱ्या बेस्ट, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरच्या वीज दरात कपातीचे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार। मुंबईच्या कोस्टल रोडवरील जय होची धून बंद करण्यात आल्यानंतर पालिकेचा आणखी एक निर्णय। रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत मेलडी धून बंद करण्यात आली असतानाही या पट्ट्यातील 500 मीटर मार्गिकेवर प्रवेशबंदी। मीरा भाईंदरमध्ये रॅपिडोचा लाईव्ह पर्दाफाश। राज्य सरकारची बंदी असतानाही मीरा भाईंदरमध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा सुरूच। रिक्षा चालकांनी पोलिसांसमोरच लाईव्ह बुकिंग करून पुरावा दिला। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून राज्यातील बहुतांश भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। मागच्या काही दिवसांपासून राज्यातल्या हवामानात झपाट्यानं बदल। पुण्याच्या भोरमधील मशालीचा माळ परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडून रस्त्यावर सुदैवानं घटनेत जीवितहानी नाही। संपूर्ण घटना एका व्यक्तीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद। नागपूरसह परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। नागपूरमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे फळबागा, रब्बी पिकांना फटका। हवामान विभागाकडून आजही नागपूरमध्ये अवकाळी पावसाचा इशारा। पुण्याच्या भोर तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसानंतर पहाटेपासूनच धुक्याची चादर। दाट धुक्यामुळे परिसर धुक्यात हरवून गेला। सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस, यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता। बुलढाणा जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात। तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी।